नमस्कार, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मित्रांनो. आज कुठे आहे गंगा मैया? हा, आलू गंगोत्री मस्त मध्ये एकंदरीत पोचलो मित्रांनो. काय म्हणता? असं ते बघायला आलं. म्हणलं असतील हे नेमका करतोय काय, भानगड काय. ज्या ठिकाणी थांबलो होतो ना तिथलं ही नजारा आहे एकंदरीत. आणि समोरच्या साईडला ऐका, हे व्हिडिओ एकदम खास होणार आहे. समोरच्या साईडला कळसाचं दर्शन घ्या सकाळ सकाळच. गंगा मायाचं ही मंदिर आहे काय. आणि खाली गंगा वाहती या, वरून उगम झाला आहे गंगेचा. वरच्या साईडला पहाड आहे इथं. आणि ह्या साईडला सगळी भक्त मंडळी आंघोळ्या करते ती काय हिथं मस्त मध्ये. आणि आता आपल्याला त्या तिथून पुलावनं हिथं कसं आहे, त्या पुलावनं तसंच पडेल ना तिकडे जायचं आहे. आणि मस्त मध्ये गंगामायाचं दर्शन घ्यायचं. होय हा 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 सकाळ हा रेडी झालंय सगळं. आणि निघायचंच आता मस्त मध्ये. आणि हाय तुम्हाला इथलं गंगामायाचं दर्शन घडवून शॉर्टकटमध्ये हिथनं आम्ही पुढं जाणार आहे. कुठं? उत्तर काशी तिकडं. आजच्या व्हिडिओमध्ये जास्त बी नाही तुम्हाला त्रास देत. आणि काय होतंय, सॉरी बरं का, इकडं घाटी सेक्शन एरिया इथं लय कंडिक्शन म्हणजे ही या होय रेंजचा प्रॉब्लेम आहे. म्हणजे इंटरनेटचा थोडा प्रॉब्लेम आहे. एक व्हिडिओ लोडिंगला लावला ना 10 तास लोडच व्हाय नाही. तुम्ही म्हणता व्हिडिओ काय नाही, व्हिडिओ काय नाही, नका लय बी फिरवत. हा तुम्ही म्हणताल व्हिडिओ काय नाही, पण व्हिडिओ न येण्याचं फास्टमध्ये कारण म्हणजे इंटरनेट. आता का इथं बी इंटरनेट फोन येतात जातात, सगळ्या कार्डनला रेंज आहे थोडी थोडी काय ना, पण हाय. पण इंटरनेट थोडं प्रॉब्लेम चालतोय लोडिंगला, त्याच्यामुळे सगळ्या प्रॉब्लेमही असू द्या. थोडं समजून घ्या. परत मग खाली गेल्यावर टायमाला व्हिडिओ येताल, नाही काय अडचण येणार. थोडं 2-3 दिवस फक्त समजून घ्या. केदारनाथ बद्रीनाथ एवढं होतं. ओके असू द्या. आज गंगोत्री दर्शन ओके. कालचं यमुना दर्शन पाहिलं का नाही काय माहिती नाही, पण धावलं एकंदरीत. होय हा. आणि काल इथं थांबलो होतो, तिथं जात मध्ये स्वयंपाक बिपाक बनवून खाल्लं मस्त मध्ये, सगळं ओके मध्ये. हा हा पाणी धावलं की गंगेचं पाणी वाहतं इथं. आता पार गंगा माया वाहती या. तुम्ही म्हणता गढूळ पाणी, पण काय होतंय ह्याचं रहस्य गढूळ पाण्याचं आहे ना. आता पाणी सुरुवात झालंय, मग वरती ना पहिलं ही दगड पांढरी जी आहेत का ह्याच्या इतकं पाणी वाहतंय ना. मग आता पाऊस पडतो, आता पाणी व्हायला सुरू होतं. आणि नेमकं मग ती माती त्याच्यात मिक्स होते, त्याच्यामुळे थोडं दिवस गढूळ पाणी असतं अशी म्हणली. आणि पडेल साईडला आंघोळ्या वगैरे चालल्या त्याच्या. हा घाट आहे. आम्ही इथं आता आडेलच केलं इथनं, हे बघू शकता. बघा कशी गार पाणी, एकदम थंड. सगळीजण आंघोळ्या करते तिथे. आणि वरनं पहाडी बघा, पहाडी इलाका सगळं असं. इथला नजारा तुम्हाला एकदम व्यवस्थित शॉर्टकटमध्ये. आणि ह्या साईडला मी इकडे लॉजिंग कुठं आश्रम ही असं केलेलं आहे. तर तिकडे मी पहाडी इलाका आहे असं. आलं का लक्षात? तिथं कसं आहे, खाली बी जाताना जाऊतो शॉर्टकटमध्ये. आणि गाडी घेऊन आलोय सगळ्यात महत्त्वाचं. नाही तर तुम्हाला वाटेल हो का ही माझा नंबर आहे, कुणाला काय समस्या वाटलं फोन करायचं असलं तर हे जाऊ काय. गाडी घेऊन आलोय रिॲलिटी. नाही तर बऱ्याच जणांना वाटन तिथनं आला का इष्टीने बिष्टीने, तसा काय विषय नाही. असं द्यावं. इकडं आढ्याला आला होता घाटावर. इथला नजारा म्हणलं तुम्हाला दावा एकदा मस्त मध्ये. बघू शकताय मंदिर इथंच आहे. आता जवळच आहे, धावतो तुम्हाला मंदिर. मुख्य स्नान घाट गंगोत्री धाम ओके. असं फोटो वगैरे काढते तिथे सगळे. चला इथं हे चाललं तर अभिषेक हे कोणाचं काय लगा यहाँ तक कितना टाइम लगा? 1 घंटा. म्हणजे 1 घंटे में यहाँ तक आ जाते हो जाते. म्हणजे लय नाही, तिथून जरी लागलं तर हितवर येईल आहे ना 1 तास लाग. हा ओके ओके. इकडून ह्या साईडने बघू शकता ही
ही लाईन इकडून अशी येते ती आणि पडेल ना लाईन आहे फक्त एका तासात माझ्या हिशोबाने ना एका तासामध्ये दर्शन होत आहे अशी म्हणते ती पण होईल आणि एकदम शिस्तबद्ध चाललेलं आहे तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो असं नाही. आता लाईनला थांबायचं म्हणलं तर मला वाटतं 1 तास थांबू शकतो असं काही विषय नाही पण त्याला काय मी शॉर्टकटमध्ये सुद्धा जाऊ शकतोय अलग लक्षात येतं इथं तास 1.5 तासात येतं इथपर्यंत पोचतोय बरंच येडं घालायचं तर इथं तिकडून इकडं थांबलोय लाईनीत मी थांबलोय जावं म्हणलं तुम्हाला दुसरं काही नाही तरी शॉर्टकट हाणलाच थोडा मारला असं सगळ्यात महत्वाचं इथं गंगोत्री ती एकदम शांततेत सगळ्यांचं चाललंय गडबड नाही गोंधळ नाही कालवा नाही पुढंच कसं होणार आहे काही माहीत नाही. समोर गंगा मैयाचं मंदिर आहे आतमध्ये आता अलाउड आहे का नाही काय माहीत नाही पण बघू असेल थोडंफार नाही काय एवढं कडक वाटत विषय. समोरच्या साईडला शित्तबी लाई नाही येडं घालायचं तर इथं बरंच नाही. अजून 10-15 मिनिटं जातील वाटतं बरं पण शिस्तीत चाललंय सगळ्यात महत्वाचं शिस्तीत चाललंय तेवढ्याने बघू तिथं ब्लॅकनी सोडायचं काम चाललंय. चिकवळ जाते दिसलं का इथनं तरी म्हणलं एवढा उशीर गंगा मायाच्या तिथला काळा बाजार बघा मित्रांनो कसं आहे ब्लॅकनी लोकांना सोडतात पैसे देतात पोलिस आणि लोक सोडतात लाईननी इथं लोक 3-3 तास थांबून मागण्या त्यांना बिनधास्त तिकडून डायरेक्ट येतात एक लाईन तर अशीच तयार झाली. आता करते लाईन पेक्षा आहे ना तिकडून येणारे लोक जास्त इथला परिसर आता जवळ आलोय आता मंदिरात घुसतोय डायरेक्ट चलो भैया अंदर फोटो खिचणं म्हणून लय वडावडी झालं दर्शन एकदम मस्त झालं ढकली झाली जरा थोडी पण असू द्या तिथं आतमध्ये काय फोटो काढून परवडून फिरून येडा घालून आता आलोय अजून एकदा दर्शन होईल वडावडी असं बघा इथं कसं झालं परत दुसरा येडा परत घुसलो आणि परत आलो तिथं त्या दाव्यावरून काय झालं मॅटर शूटिंग निघलं नाही पण परत काढलं त्यांनी बघितलं ते म्हणते डिलीट कर तर आता म्हणलं डिलीट असतं होय चला तुमचं दर्शन काढवायचं होय चला आता बाहेर डायरेक्ट चला झालं दर्शन 2 नंबरमधनं गोष्ट देत ना लगेच म्हणजे 10-15 मिनिटात त्यांचं दर्शन होतं त्यांना गंगामाया एकदम व्यवस्थित दिसते आणि वाढ दर्शन घेता येते आणि जे 2-3 तास लाईनीत थांबतात त्यांना वडावडी आणि त्यांना सटकेरणे असे ढकलतात असं 2-4 सेकंद सुद्धा थांबू द्याय नाही ते इतका अवघड आहे 2 सेकंद सुद्धा नाही. इकडे खाली घाट आंघोळ्या मग सुरुवातीला तिथून इकडे ह्या साईडला ही मंदिर असते म्हणजे आता ही फुलं अहो तिथं ही सेकंद होय ना कवा फुलं कसं काय ती ओटे भरायचं आणि ते प्रसादन काय करावं कसं त्याच्यामुळे घेऊ वाटत नाही दुसरं काही नाही असं होतंय ना नाही अशी म्हणजे समोर मंदिराकडे जाताना जास्तच की प्रत्येक देवाच्या ठिकाणी गेल्यावर तो विषय हा लक्षात तिकडून येते ते लोक भलतीच गर्दी झाली बघा पण गर्दी जरा जास्त झाली आहे बघू आपल्याला कॅन्ड घ्यायचं कितीपर्यंत देत आहे बघू हा बया किती गो 20 रुपये 20 रुपयाला कॅन्ड घेतलं 20 रुपयाला म्हणजे ओळख होईल काय होईल यमुना नदीचा आणि गंगामायाचं मिक्स होऊ नाही ओळख होईल कारण यमुना मायाचं मी बिस्लरीत घेतलं त्याला काय पाणी झालं म्हणजे बस मग बोललं ती कशात असं ना होय पाणी
मग ते न्यायचं ते लय असतं बरंच काय काय विषय आहे. मॅटर असं झालाय की जी बर्फाचे डोंगर दिसतात का तिथून आता पडेल काय जाऊन द्याय नाही तिकडं काय जाऊन द्याय नाही. तिकडून गंगा माया अशीच येते आणि इथं हे मंदिर पडेल तुम्हाला जाऊलं तसं. दगड बघा नाही तर कसले पत्थर मोठे मोठे. जिथं मुक्काम केला तिथं अय डॉन अय काय केलंय खायला? हे रातचे खाल्लेले भांडे धुतले. असं केलं मी म्हणलं खाया काहीतरी. इथं सकाळी कुणीतरी होतं का? आता बघा ना कसली गर्दी. आता गर्दी बघा वाढायला लागली गर्दी लय भयंकर. चला गंगा मैयाचं पाणी भरलंय मस्त मध्ये. लोकांच्या आंघोळ्या चालल्यात आहेत इकडे बी इकडं. चला पिशव्या लटकावल्या. ही दोघं जण गेलेत पुढं. चला आता निघावं लागेल. जाता जाता एक नजारा दावतो तुम्हाला शॉर्टकटमध्ये. खाली आलो जरा. असली जी भयंकर गर्दी होती ना मित्रांनो. 4 किलोमीटर ह्या बी साईडने चालल्यात बी नाही आल्यात. म्हणजे काय ती पब्लिक होतं. पिक्चरच वेगळा झाला. ती बघायला जरा वेगळं वाटलं. ह्याला म्हणलं तरी एवढी माणसं कुठनं आल्यात आणि बोलतीच गर्दी. चला जाऊ आता खाली. काय झालं पुढं आलो थोडं. ह्या साईडला ही नजारा बघा. गंगा मैया इथूनच वाहते आणि थांबलो म्हणलं चला तुम्हाला दाव. आणि मॅटर असं झालं की हे फोटो काढा म्हणले. बरं म्हणलं काढतो थांबा. फोटो काढलं. हे सगळे फॅमिली दिसते. चलो ओके आप कर्नाटक बहुत भीड़ है आपको तो शाम हो जाएगा. बहुत भीड़ है ऊपर. थोडं पुढं आलोय. ट्रॅफिक जाम झालं. गाडी फसली होती. निघली हो निघली लय ट्रॅफिक झालंय जाम. हो तोंड बिंड काय धुलंच नाही त्याच्या. हेल्मेट काढलं. कुठं आलं माहिती का डायरेक्ट आता इथं उत्तर काशीमध्ये काशी विश्वनाथ मंदिर आहे इथं महादेवाचं एक. उन्हाने जाऊन जात असं डायरेक्ट उत्तर काशी विश्वनाथ मंदिर आहे इथं मित्रांनो. इथं आलोय उत्तर काशी. गर्दी झाली. पुढं आलो थोडंसं का आता काय झालं आता डायरेक्ट केदारनाथच्या दिशेने. उद्या केदारनाथला पोचल. उद्या संध्याकाळी खाली परवा केदारनाथला. परवासच एवढा आहे की सगळं इथं घाटदार आहे. दोस्त गेली पुढं मी थांबलो होतो जरा थोडंसं. आणि पट्ट्या गाडीवर फिरतं का नाही. नाद करायचं नाही होय. नाद केला पण वाया नाही गेला असं वाटायला लागलंय. तो डायरेक्ट लागतं इसरूनच गेलो. झोपलोय आता होय. झोपलोय निवांत. जेवण झाली. भात बनवून खाल्लाय आजच्या दिवस मस्त मध्ये. नको म्हणलं हॉटेलातलंच खाऊच वाटा नाही इथलं काय. ह्या साईडला एक दोस्त बी भेटलाय आम्हाला. आणि ते म्हणले झोपा म्हणलं नाही काय अडचण. आणि हाय मित्रांनो आता ह्या गोष्टी ही लॉग इथंच थांबवतो. गार काय इथं मापात येतं खाली. तुकडं होतं गंगोत्रीला बरंच. चला बरंच काय गोष्टी सांगितल्या झाल्या. आता उद्याच बोलू सकाळ. इथनं सुरुवात करतोय लगलो. ओके बघा कुठं झोपलो होतो कसं. ते उद्याच्या इलॉगमध्ये सकाळी एकदम फ्रेश दिसेल. एक शहर आहे सिटी आहे कुठली काय माहीत नाही पण बरं आहे जरा होय. बरं आहे पटकनात आहे जरा एकदम पोलीस चौकी खाली. आणि मस्त लाईट काही अडचण. ओके चला बाय भेटू